Good morning, everyone. Our subject is financial services. Our first unit is financial service leasing. Leasing in financial service means renting something. लिझिंगचा अर्थ आहे की आपण आपली मालकीची गोष्ट कोणाला तरी वापरायला देतो ॲज अ रेंटल बेसिस आणि इन एक्सचेंज ऑफ मनी. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे लाईक कार, मशीन्स और प्रॉपर्टी फॉर अ फिक्स पिरियड. काही फिक्स कालावधीसाठी आपण रेंटल बेसिसवरती आपला ॲसेट्स किंवा ॲटम देतो. सेकंड इज द लेसोर अँड द लेसी. आता हे महत्वाचं असणार आहे की लेसर कोण आणि लेसी कोण. तर लेसो म्हणजे ओनर आणि लेसी म्हणजे युजर. द ओनर कॉल्ड ॲज द लेसोर गिव्स द राईट टू यूज द ॲटम. आता लेसर म्हणजे जो ओनर आहे तो त्याचे राईट्स देतो की त्याचा जो काही ॲटम आहे, गुड्स असतील, इक्विपमेंट्स असतील, ते जो अनदर पर्सन आहे तो यूज करू शकतो. टू अनदर पर्सन और बिझनेस कॉल्ड ॲज लेसी. जो युजर आहे मगाशी बघितल्याप्रमाणे युजर कोण आहे तर लेसी आहे. इन एक्सचेंज फॉर रेग्युलर पेमेंट. आता जी गोष्ट त्याला तो यूज करायला देतोय त्याच्या एक्सचेंज मध्ये तो पेमेंट देणार आहे. ॲट द एंड ऑफ लीज पिरियड द लिझी मे रिटर्न द ॲटम. जेव्हा त्याचं काम संपेल, तो एक ड्युरेशन संपलेला आहे जे काही पर्टिक्युलर ॲटम यूज करण्याचा, तो ड्युरेशन संपला की तो जे काही ॲटम यूज करतोय तो ते रिटर्न करणार आहे. किंवा एक्सटेंड द लीज. तो जे लीज पिरियड आहे तो एक्सटेंड करू शकतो किंवा समटाइम्स बाय इट, किंवा तो ते खरेदी देखील करू शकतो. डिपेंडिंग ऑन द लीज ॲग्रीमेंट. हे सगळं कशावरती डिपेंड आहे तर जे तुम्ही लीज ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. इट्स अ वे टू यूज एक्सपेन्सिव्ह ॲसेट्स विदाउट नीडिंग टू बाय दे. म्हणजेच एक्सपेन्सिव्ह ॲसेट्सला खरेदी करण्यापेक्षा तुम्ही त्याला लिझिंग बेसिसवरती सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामुळे तुमचा एक्सपेन्स जो आहे तो कमी होतो. फायनान्शियल सर्व्हिस आर ॲक्टिव्हिटीज अँड प्रोडक्ट्स प्रोव्हाइडेड बाय द बँक्स, इन्शुरन्स कंपनीज अँड other institutions to help people and businesses to manage the money. मोस्टली फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये प्रोडक्ट प्रोव्हाइडेड बाय द बँक्स, इन्शुरन्स अँड द कंपनीज टू हेल्प पीपल टू मॅनेज द मनी. ओके. नेक्स्ट आहे दीज सर्व्हिसेस इन्क्लूड्स थिंक लाईक बँकिंग. बँकिंगमध्ये ओपनिंग अकाउंट्स, लोन्स और डिपॉझिट्स. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टिंग. त्याच्यामध्ये बाईंग स्टॉक्स और म्युच्युअल फंड. इन्शुरन्स नेक्स्ट आहे, त्यामध्ये प्रोटेक्टिंग अगेन्स्ट रिस्क लाईक ॲक्सिडेंट्स और हेल्थ इश्यूज. नेक्स्ट आहे लिझिंग, रेंटिंग ॲसेट्स लाईक कार्स और इक्विपमेंट. इन सिंपल, financial service make it easier to save, borrow, invest, and protect your money. They, they are essential for smooth functioning of the economy. तुमच्या इकॉनॉमीचं स्मूथली फंक्शनिंग होण्यासाठी लिझिंगचा वापर होतो. नेक्स्ट इज our next question is what is leasing? Meaning, type, advantages, and disadvantages. Leasing. Leasing is a financial arrangement where one party, the leasee, uses an assets owned by another party, the lessor, for a specific time in exchange of regular payment. इथे काय सांगितलेलं आहे? लेस लेसी कोण आहे? युजर आहे. जो लेसरचे ॲसेट्स आहेत तो
लेसी काय करत आहे, यूज करत आहे फॉर अ स्पेसिफिक टाइम पिरियड. ओके. मग कशासाठी, तर इन एक्सचेंज ऑफ द रेग्युलर पेमेंट. ओके. त्याच्याबद्दल लेसरला काय मिळणार आहे, एक्सचेंज ऑफ रेग्युलर पेमेंट मिळणार आहे. इन्स्टेड ऑफ बाईंग द लेसीज रेंट द ॲसेट्स विल द लेसोर रिमन्स ओनरशिप. म्हणजेच ती ओनरशिप ही लेसोरचीच असणार आहे. फक्त ते ॲसेट्स लेसी म्हणजे जो युजर आहे तो फक्त ते ॲसेट्स यूज करू शकतो, ओनरशिप त्याच्याकडे नसणार आहे. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ लिझिंग. फर्स्ट आहे ऑपरेटिंग लीज. शॉर्ट टर्म लीज where the leasing uses the assets without ownership. लिझी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिझी कोण आहे, युजर आहे. लिझी फक्त काही कालावधीसाठी काय करू शकतो, तर अ, जे काही ॲटम आहे, जे काही ॲसेट आहे ते यूज करू शकतो, पण त्याच्याकडे ओनरशिप आहे का, तर त्याच्याकडे ओनरशिप नसते. एक्झाम्पल, रेंटिंग ऑफिस इक्विपमेंट और व्हेकल्स. सेकंड आहे फायनान्स लीज. त्याला कॅपिटल लीज असं सुद्धा म्हणतात. लॉंग टर्म लीज वेअर द लीजी uses the assets for most of its useful life, obtain with an option of buy. म्हणजेच लॉंग टर्म साठी काय केलेलं आहे, एक लीज ॲग्रीमेंट केलेला आहे. त्यामध्ये जे काही गुड आहेत, जे काही ॲटम आहे किंवा ॲसेट्स आहेत, हे लॉंग टर्म साठी लीजवरती घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांना एक ऑप्शन असतो की खूप कालावधीसाठी वापरतात तर ते बाय देखील तो ॲटम करू शकणार आहेत. फॉर एक्झाम्पल, लीजिंग हेवी मशिनरी. नेक्स्ट इज सेल्स अँड लीज बॅक. नेक्स्ट आहे सेल्स अँड लीज बॅक. The owner sells the asset to a lessor and leases it back for use. ओनर काय करतो, त्याचे ॲसेट सेल करतो लेसीला आणि ते प्रोडक्ट तो परत यूज करू शकतो. कॉमन इन बिझनेसेस टू फ्री अप कॅश. हे कॉमन आहे बिझनेसेसमध्ये. का, तर फ्री अप कॅश साठी कॉमन आहे हे. The sales leaseback agreement and assets that is previously owned by the lessor, म्हणजेच sellers, is sold to someone else and then leased back to the first owner for a long duration. A business's owner can continue to use a vital asset but cases to be own it. ह्याला म्हटलं जातं सेल्स अँड लीज बॅक. नेक्स्ट आहे लेव्हरेज लीज. लेव्हरेज लीज म्हणजे इज अ फायनान्सिंग अरेंजमेंट वेअर अ थर्ड पार्टी provides money to purchase an assets which is then leased to a user for a rental fee. The lessor assets owner uses the rental payments to repay the loan and make profit. Next आहे advantages of leasing. त्यामध्ये फर्स्ट आहे लोअर इनिशियल कॉस्ट. नो नीड फॉर लार्ज अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट. आता तुम्हाला एखादं जर इन्स्ट्रुमेंट घ्यायचंय किंवा इक्विपमेंट घ्यायचंय, जर तुम्ही नवीन घेत असाल तर तुम्हाला लार्ज अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागते. त्यापेक्षा जर तुम्ही लिझिंग केलं तर त्याच्या कम्पेअर तुम्हाला कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागते. म्हणजे इथे लोअर इनिशियल कॉस्ट आहे. नेक्स्ट काय आहे, फ्लेक्सिबिलिटी. इझियर टू अपग्रेड टू न्यूअर इक्विपमेंट और टेक्नॉलॉजी.
तिथे फ्लेक्झिबिलिटी असल्याने तुम्हाला नवीन इक्विपमेंट किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेड असणारी जी तुमच्या जे काही पर्टिक्युलर बिझनेस आहे त्याला फायदेशीर असेल तर तिथे फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही यूज करू शकता विदाउट यूज इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे टॅक्स बेनिफिट. लेसी म्हणजेच लेसो म्हणजेच युजर पेमेंट्स आर ऑप्टेन टॅक्स डिडक्टेबल. म्हणजेच तुमचे जे काही तुम्हाला पेमेंट्स मिळत आहेत लिझिंगचे, दे आर ऑफ्टेन टॅक्स डिडक्टेबल. फोर्थ आहे रिझर्व्स कॅश फ्लोज. फ्री अप फंड्स फॉर अदर बिझनेस स्किल्स. तुमचे फंड्स फ्री अप होतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या अदर बिझनेसचे नीड फुलफिल करू शकता. नेक्स्ट आहे रिडक्ट रिस्क. द लेसोर म्हणजे ओनर टेक्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ओनरशिप रिस्क. ओनरशिप कोणाची असते म्हणजे असेट्स कोणाच्या मालकीचे आहेत तर लेसोरचे. म्हणजेच जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ती पर्टिक्युलर त्या ओनरशी म्हणजेच लेसोरशी असणार आहे. नेक्स्ट इज disadvantages of leasing. First is no ownership. The leasing means user don't own the assets even after a long term use. म्हणजे जास्तीत जास्त कालावधीसाठी जरी त्यांनी ते पर्टिक्युलर गुड्स लीज वरती घेतले असले तरी त्याच्याकडे ओनरशिप नसते. ओनरशिप ही कोणाकडे असणार आहे, लेसो कडे असणार आहे. म्हणूनच नो ओनरशिप असं म्हटलं आहे. नेक्स्ट इज हायर लॉंग टर्म कॉस्ट. टोटल पेमेंट्स मे एक्सिस्ट टू द परचेस कॉस्ट. इथे काय सांगितलं आहे, जे टोटल पेमेंट आहेत ते एक्सिस्ट होऊ शकतात टू द परचेस कॉस्ट. नेक्स्ट आहे रिस्ट्रिक्शन्स. युजेज लिमिट्स और कंडिशन मे अप्लाय. तुम्हाला तुमच्या आता जे काही ॲसेट्स आहे हे तुमच्या ओनरशिप मध्ये आहे का नाही, तुम्ही ते ॲटम्स लीज बेसिस वरती घेतलेले आहेत, म्हणून तुम्हाला इथे काही यूज करण्याचे रिस्ट्रिक्शन्स लागतात, काही लिमिट्स आहेत किंवा काही कंडिशन मे बी अप्लाइड. नेक्स्ट आहे डिपेंडन्सी. त्याच्यामध्ये रिलायन्स ऑन द लेसो फॉर कंटिन्यूड ॲसेस टू द ॲसेट्स. तुम्हाला कंटिन्यू ॲक्सेस तुमच्या ॲसेट्सला मिळू शकणार आहे. अर्ली टर्मिनेशन अँड पॅनल्टी. ब्रेकिंग अ लीज अर्ली कॅन लीड टू पॅनल्टीज. तुम्ही जेव्हा लीज करता त्या लीजचा तुम्ही पर्टिक्युलर काही कॉन्ट्रॅक्ट किंवा लीजचे लॉज किंवा ॲग्रीमेंट तुम्ही करता आणि जेव्हा ते तुम्हाला एक ड्युरेशन ठराविक ड्युरेशनसाठी तुम्ही ते करता आणि त्या ड्युरेशनच्या आधीच जर तुम्ही ते ॲग्रीमेंट असेल ते ब्रेक केलं तर तुम्हाला इथे काही पॅनल्टीज लागू शकणार आहे. Leasing is beneficial for business and individuals looking to use assets without bearing the full cost of ownership based on the specific needs. हा आपला क्वेश्चन होता आजचा. Leasing meaning, type and advantages and disadvantages of leasing.